बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाची। दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचा वारू भाजपने रोखलेला आहे। कलांनुसार भाजपने बहुमत मिळवत आपचा सुपडा साफ केलेला आहे, तर दुसरीकडे दिल्लीकरांनी पुन्हा एकदा काँग्रेसला सपशेल नाकारलेला आहे। काँग्रेसला दिल्लीमध्ये भोपळा सुद्धा फोडता आलेला नाहीये। आम आदमी पक्षाचे अनेक विद्यमान आमदार पिछाडीवर आहेत। आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री आतिशी आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सध्या पिछाडीवर आहेत। आपच्या हातून दिल्ली निसटल्याचं चित्र आहे। दिल्लीच्या तख्तावर भाजप विराजमान होणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। त्यामुळे आता दिल्लीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता आहे। दरम्यान भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केलाय। दुसरीकडे काँग्रेस आणि आपच्या कार्यालयाबाहेर मात्र शुकशुकाट आहे। तर एकंदरीतच आपण पाहतोय भाजपने आता एका हाती बाजी मारल्याचं चित्र हे पाहायला मिळतंय। 27 वर्षांनंतर दिल्ली जिंकण्यामध्ये भाजपला कुठेतरी यश आलेलं आहे। हे सगळं चित्र आता जवळपास स्पष्ट होतंय। केजरीवालांसह बडे जे नेते आहेत आपचे, त्यांना सुद्धा अपयश आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकंदरीतच दिल्लीमध्ये आपचा सुपडा साफ झालेला आहे। दुसरीकडे काँग्रेसची परिस्थिती आपण पाहतोय, 0 जागा या काँग्रेस आणि त्यामुळे खातं सुद्धा उघडता आलेलं नाही। केजरीवालांसह आपचे अनेक दिग्गज हे पिछाडीवर आहेत। सत्तावीस वर्षांनंतर भाजप दिल्लीमध्ये कमबॅक करतानाचं चित्र आपण पाहतोय। दरम्यान पंतप्रधान मोदी सायंकाळी 7:30 वाजता दिल्ली भाजप कार्यालयामध्ये पोहोचणार आहेत। पंतप्रधान मोदी दिल्लीतल्या विजयावर कार्यकर्त्यांना संबोधित करतील। यावेळी जे.पी. नड्डा, अमित शहा सुद्धा उपस्थित राहतील। दुसरीकडे मुंबईतही भाजप कार्यालयामध्ये दुपारी 1 वाजता जल्लोष करण्यात येणार आहे।